आज मी तुमच्यासाठी घेऊन आलाय क्लास 11 ट्रिग्नोमेट्री 2 चा मॅथ्सचा क्वेश्चन नंबर 4 चा थर्ड सब क्वेश्चन. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये थीटा एलिमिनेट करायचा आहे. चला पाहूया कसं थीटा एलिमिनेट करतात. तर गिवन लिहू आणि जो प्रश्न दिला आहे x 4 cos थीटा - 5 sin थीटा, याला आपण इक्वेशन नंबर 1 घालू. आणि दुसरं दिलं y 4 sin थीटा प्लस 5 cos थीटा, याला इक्वेशन नंबर 2 घालू. आपल्याला एवढं माहित आहे की एलिमिनेट करणे म्हणजे थीटा वगळायचा आहे, म्हणजे थीटा आपल्या फायनल आन्सर मध्ये थीटा आला नाही पाहिजे. तर कसं करतात, तर आपण काय करू, याला स्क्वेअरिंग करू आणि ऍडिंग करू. म्हणजे आपण स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, स्क्वेअरिंग करायची आहे आणि ऍडिंग पण करायची आहे. कोणाची, डाव्या बाजूची डाव्या बाजूसोबत करायची, राईट हँड साइडची राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडची लेफ्ट हँड साइड सोबत. तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरिंग पण केला आणि ऍडिंग पण केली इज इक्वल्स टू, इकडे पण तसंच 4 cos थीटा मायनस 5 sin थीटाचा होल स्क्वेअर प्लस 4 sin थीटा प्लस 5 cos थीटाचा होल स्क्वेअर. आता x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इट इज जसं तसं म्हणायला याचं नाही. या 4 cos थीटाला a म्हणायचं, 5 sin थीटाला b म्हणायचं आणि अप्लाय करायचं a मायनस b चा होल स्क्वेअर. तर a मायनस b चा होल स्क्वेअर काय होते, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस, आता हे दुसरी टर्म आहे त्याला अप्लाय करा a प्लस b चा होल स्क्वेअर. तर a स्क्वेअर प्लस ट्वाइस a प्लस ट्वाइस ab प्लस ट्वाइस a b प्लस b स्क्वेअर. त्याला आपण अप्लाय केलं a मायनस b चा होल स्क्वेअर आणि दुसऱ्याला अप्लाय केलं आपण a प्लस b चा होल स्क्वेअर. आता बघूया कसं, 4 cos थीटा होल स्क्वेअर आहे तर 4 चा स्क्वेअर होतो 16 आणि cos चा स्क्वेअर होते 16 cos स्क्वेअर थीटा. आता 2 चा गुणाकार 4 सोबत, 4 चा गुणाकार 5 सोबत, 4 म्हणजे 20 तर 20 दुने 40 cos थीटा sin थीटा प्लस 5 चा स्क्वेअर होईल 25 sin स्क्वेअर थीटा प्लस पुन्हा तसंच 4 चा स्क्वेअर 16 sin चा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस 4 5 चा 20 22 चा 40 cos थीटा sin थीटा आणि ते झाले 5 चा स्क्वेअर 25 cos चा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. आता याच्यामध्ये पण 16 आहे, याच्यामध्ये पण 16 आहे. 16 cos स्क्वेअर थीटा 16 sin स्क्वेअर थीटा जवळ लिहू, कारण आयडेंटिटी लागू शकते म्हणून. 16 cos स्क्वेअर थीटा प्लस 16 sin स्क्वेअर थीटा आपण जवळ लिहू. हे मायनस 40 cos थीटा sin थीटा आणि हे प्लस 40 cos थीटा sin थीटा कॅन्सल झाले. प्लस 25 sin स्क्वेअर थीटा प्लस 25 cos स्क्वेअर थीटा. त्या दोघांमधून आपण 16 कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये वाचलं cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. या दोघांमध्ये आपण 25 कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये वाचले sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची पहिली राहते ती काय राहते, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 आहे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. तुम्हाला वाटत असेल तर असंच लिहा, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 असं लिहिलं तर बरोबर, तसं लिहिलं बरोबर. ठीक आहे. तर 16 आयडेंटिटी नुसार याची व्हॅल्यू होते cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू होते 1 प्लस 25 इंटू याची व्हॅल्यू होते 1. 16 1 जा 16 आणि 25 जा 25, याची ऍडिशन करा, त्याची ऍडिशन करा तर ऍडिशन येईल 41. तर तुमचा फायनल आन्सर येईल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 41. थँक्यू.